वाकरच्या जवळ तुम्ही जर 3 BHK बघत असाल तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे 1100 स्क्वेअर फीटचा ह्यूज 3 BHK विथ स्काय डेक बाल्कनी, डबल बाल्कनी फ्लॅट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 मीटर रोड टच प्रोजेक्ट मायगॉन कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला मिळेल. तर आवडेल आणि जर आवडणार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपण ह्या सॅम्पल फ्लॅटची टूर करूया. हा 3 BHK सॅम्पल फ्लॅट आहे. याचा कार्पेट आहे 1100 स्क्वेअर फीटचा आणि याचं सगळ्यात चांगली गोष्ट काय तर हा जो टॉवर आहे याच्यामध्ये सगळे फ्लॅट हे 3 BHKचेच आहेत. त्यामुळे एकाच लाईफस्टाईलची तुम्हाला इथे तुमचे मित्र परिवार मिळेल. आपण जर बघितलं त्यात अजून एक मला युनिक पॉईंट वाटला की ही 5x4 ची लॉबी प्रत्येक फ्लॅटला मिळते. पण ह्या फ्लॅटच्या समोर जवळजवळ 50 फुटाची एक्स्ट्रा लॉबी मिळते की जी तुमच्या कार्पेटमध्ये इन्क्लूड नाही आहे. म्हणजे मोठा स्पेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूज करण्यासाठी मिळतं. तर इथे तुम्ही तुमचं शोरूम किंवा बाकीच्या गोष्टी करू शकता. इथे डेकोरेटिव्ह चे आयटम छानपणे लावू शकता. आपण आता बघूया मेन आपला हा स्पेशियस आणि मोठा हॉल ज्याची साईज आहे 18x13. नॉर्मली तुम्हाला 18 फुटाची तर भरपूर तुम्हाला फ्लॅट मिळते पण हॉलमध्ये 13 फूट एक ह्यूज विड्थ असल्यामुळे एक स्पेशियस हॉल तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. आपण अरेंजमेंटची जर बघितलं तर परफेक्टली अरेंज शेपमध्ये इथे तुम्ही सोफ्याचे अरेंजमेंट करू शकता. एक्झॅक्टली अपोजिट साईडला टीव्ही कितीही मोठा असेल तर तुम्ही आरामामध्ये इथे बसू शकतो. आणि डायनिंगची स्पेस जी आहे डायनिंग स्पेस या साईडला या टाईपमध्ये आपण करू शकतो. या अजून एक चांगली गोष्ट मला आवडलेली म्हणजे स्काय डेक बाल्कनी, ह्यूज ह्युमंगस बाल्कनी आणि ती तुम्हाला स्काय डेक बाल्कनी मिळते. त्यामुळे ती एकदा तुम्ही बघून घ्या. बाल्कनी आवडलीच असेल तुम्हाला. आता आपण बघूया हा बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये फ्लॅट असल्यामुळे गेस्ट बेडरूम जो आहे हा पूर्ण वेगळा आहे. तर गेस्ट बेडरूमवर सुद्धा प्रायव्हसी दिलेली आहे. इनिशियली इथे तुम्ही बाथरूम बघू शकता. आणि याच्यानंतर हा आहे तुमचा गेस्ट बेडरूम ज्याची साईज आहे 11x12 फूट. हे गेस्ट बेडरूम सुद्धा म्हणू शकता किंवा तुमच्या पॅरेंट्सची रूम सुद्धा म्हणू शकता. त्यांना सुद्धा प्रायव्हसी पाहिजे त्यामुळे ही प्रायव्हसी बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये तुम्हाला ही अतिशय चांगली मिळते. आता आपण बघूया किचन. किचनची मला आवडलेली गोष्ट म्हणजे अराउंड 9x10 फुटाचं एल शेपमध्ये एक प्रॉपर किचन तिथं तुम्हाला दिसत आहे. याच्यात चांगली गोष्ट डबल डोअर फ्रीजची सुद्धा तुम्ही प्रॉपर अरेंजमेंट या साईडला करू शकता. आणि भरपूर लोकांना ड्राय बाल्कनी सेपरेट पाहिजे असते किचनमध्ये. सो यू कॅन चेक आउट तुमची ही जी ड्राय बाल्कनी आहे ही सेपरेट तुम्ही बघू शकता. चला तुम्ही गेस्ट बेडरूम तर बघितली. आता आपण बघूया दुसरी बेडरूम. त्याच्या अगोदर कॉमन वॉशरूम सुद्धा बघून घ्या. त्याच्या अगोदर अजून एक मला चांगली गोष्ट वाटली इथं जो एक कॉमन वॉश बेसिनचा स्पेस जो अतिशय छान वेमध्ये डेव्हलप केलेला आहे ना की याचा फायदा काय माहिती आहे का. एक तर बाहेर आहे, दुसरं तुमचं मिरर पण अतिशय मोठं लाविश रिचनेस अशा वेमध्ये तुम्ही करू शकता. आणि तिसरं म्हणजे इथे खाली स्टोरेज सुद्धा तुम्ही प्रोव्हिजन करू शकता. एक्झॅक्टली याच्या समोर येतोय तुमच्या मुलांची बेडरूम. तर आपण चिल्ड्रन बेडरूम बोलूया. 11x10
ह्या साईजची ही तुमची मुलांची बेडरूम आहे आणि इथे विंडोज व्हेंटिलेशन साठी. प्लीज चेकआउट. चला आता आपण बघूया तुमचा मेन मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमची जर खासियत म्हणली तर जवळजवळ आपण जर बघितलं तर 14 फुटाचा हा ह्यूज मास्टर बेडरूम तुमचा आहे. आणि याच्यामध्ये आपण जो मेन मास्टर वॉशरूम आहे तो सुद्धा एकदा तुम्ही चेक करून घ्या. तो कॉमनपेक्षा पूर्ण मोठा दिलाय. जवळजवळ 8.3 x 5 फीटचा हा तुमचा मास्टर वॉशरूम आहे. आणि हो, डबल बाल्कनी फ्लॅट्स आहेत त्याच्यामुळे बाल्कनी सुद्धा बघायला विसरू नका. ही आहे तुमची सुंदर दुसरी बाल्कनी. आणि दुसरी बाल्कनी सुद्धा उगीच स्टँडिंग म्हणून द्यायची दिलेली नाहीये, तर मोठी बाल्कनी दिलेली आहे. आता आपण बघूया की ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला व्हिजिट का केली पाहिजे. सगळ्यात पहिलं, वाकडच्या जवळ तुम्ही जर 3 BHK शोधत असाल तर ॲक्च्युअल वाकडमध्ये फार कमी प्रोजेक्ट अवेलेबल आहेत की जिथं तुम्हाला एक मोठी सोसायटी, म्हणजे आपला प्रोजेक्ट आहे जवळजवळ 4.5 एकरची लँड पार्सल आहे, 40+ ॲम्युनिटीज आहे, एक प्रीमियम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे इथे व्हिजिट तुम्हाला करायला हरकत नाही आहे. याच्याशिवाय एक मायवन कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर तुम्हाला जसं मी इनिशियली सांगितलं की तुम्हाला तुमची इंटरनल लॉबी तर मिळतेच आहे 20 फूटची, पण इथे तुम्हाला 50 स्क्वेअर फीटची एक्स्टर्नल लॉबी सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळत आहे. त्यामुळे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. याच्याशिवाय आपण बाल्कनीमध्ये जर बघितलं तर बाल्कनीमध्ये तुम्हाला स्काय डेक बाल्कनी मिळत आहे. डबल बाल्कनी, कुठलाही फ्लॅट घ्या, डबल बाल्कनी फ्लॅट्स आहे. पूर्ण हा आत्ताचा जो टॉवर आहे, हे सगळा टॉवर जो आहे हा 3 BHKचाच टॉवर आहे. त्यामुळे इथे तुम्हाला सगळे 3 BHKची कम्युनिटी एका बिल्डिंगमध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्याशिवाय मास्टर बेडरूमची साईज इट्स मोठी साईज आहे. 14 फुटाचा मास्टर बेडरूम जो आहे तो तुम्हाला इथे मिळत आहे. आणि सगळ्यात अजून एक मला चांगली गोष्ट काय वाटली तर ह्या प्रोजेक्टला 3 साईड रोड कनेक्टिव्हिटी आहे. पहिला 24 मीटर रोड टच तर आहेच आहे, पण ह्याच्याशिवाय याला प्रपोज BRT रोड टच सुद्धा कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे. याच्याशिवाय आपण जर बघायला गेलं तर डेव्हलपर आहेत, यांची लिगसी 30 वर्षापेक्षा जास्त जुने हे डेव्हलपर आहेत आणि 40पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत. हे इथे प्रत्येक पार्किंग बरोबर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगचा सुद्धा पॉइंट हा डेडिकेटेड देणार आहेत. त्यामुळे ही सुद्धा एक वेगळी गोष्ट होऊ शकते. आता तुम्हाला बाकी डिटेल्स तर समजली आहे, सॅम्पल फ्लॅट पण बघितलाय. एक सरप्राईज, याच्यामध्ये एक नवीन 2 BHKचा टॉवर सुद्धा लॉन्च होणार आहे थोड्याच दिवसामध्ये. आणि तिथे काय माहितीये का, ह्यूज 800+ कार्पेट असणार आहे. आणि मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला एक सरप्राईज एलिमेंट मिळणार आहे की तो सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. ज्यांना 2 BHK बघत आहात त्यांच्यासाठी ही एक ब्रेकिंग न्यूज असेल. त्यामुळे तुम्ही 2 BHK जरी बघत असाल, वाकडच्या जवळ तातोड्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे काय करायचं, मला कॉल करायचा आहे. आणि लास्टली, जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा किंवा लाईक करा किंवा सबस्क्राईब, अजूनही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा जो व्हिडिओ आहे, ज्यांना ज्यांना वाकडमध्ये, तातोडेमध्ये, पुणे वेस्ट लोकेशनला जर काही ते प्रॉपर्टी बघत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांची मदत करा. कारण चांगले प्रोजेक्ट शोधण्यासाठी भरपूर मेहनत लागते आणि तुमच्यासाठी ती मेहनत आम्ही करतो. आणि ह्याचे काही तुम्हाला कन्सल्टन्सी फी सुद्धा जी आहे ती द्यायची नाही आहे. आणि हो, प्राइसिंगबद्दल तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा, लेटेस्ट प्राइसिंग त्यामध्ये मेन्शन केलेली आहे. त्याच्याशिवाय त्यामध्ये बाकीचे डिटेल्स सुद्धा प्रोजेक्टचे मेन्शन केले आहे. तुम्हाला माहिती आहे, जर सगळं आवडलं, व्हिडिओ आवडला, बाकी डिटेल पटले तर तुम्हाला काय करायचं आहे तर पहिलं तुम्ही कॉल करू शकता. दुसरं, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि बाकी माहिती तुम्ही विचारू शकता.